गेले 4 दिवस झाले मला फक्त जवळपास 4-4.5 तास अशी झोप आहे. डोकं असं जड पडलं होतं, डोळे बिळे असे काळे पडले होते एकदम. पण सकाळी गाडीतून येताना सहज बाहेर नजर गेली, एक माणूस चर खोदीत होता कुदळाने. तो अक्षरशः अपंग होता, त्याला उभं नीट राहता येत नव्हतं. असा जो खड्डा खोदलाय त्याचा सहारा घेऊन तो उभा राहत होता. पण त्याचं शरीर एवढं काटक होतं, ते एक दिवस नाही करीत हे लगेच दिसत होतं. म्हणजे 6 पॅक ॲप बॉडी, वरून पावसाची रिमझिम वगैरे चालू. आपलं आयुष्य देवाने खरंच लय सोपं दिलंय. मी घरी आलो तुम्हाला सांगतो, ही गाडी आज पोरं कमी होते, ही गाडी आम्ही उद्याच खाली करणार होतो. माझी मलाच लाज वाटली. आणि धंदा असो नोकरी असो, आपलं आयुष्य देवाने खरंच लय चांगले दिले आपल्याला. म्हणजे आपण आजचं संध्याकाळचं जेवणाचे आपले टेन्शन नाही राहत. पण काही लोक असे आज जर काम केलं तर संध्याकाळी त्यांना जेवण भेटत. आणि काही काही गृहिणी अशा आहे, त्यांचं हे स्वप्न आहे का त्यांच्या घरात कधीतरी तेलाचा डबा यावा, म्हणजे दररोज काम करायचं, थोडेसे पावशेर तेल न्यायचं, असे लोक आयुष्य काढत आहे. मी तर ठरवलंय बाबा, मी कधी काम जास्त आहे मला म्हणून मी देवा कंप्लीट तरी नाही करणार. देवाने आपल्याला काम दिलंय, मान्य आहे आपण प्रगती करायचं म्हणलं आपल्यापेक्षा मोठ्या लोकांकडे बघितलं पाहिजे. पण आयुष्य जर समाधानी राहायचं असेल, अशा लोकांचं पण उदाहरण आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे.